घरफोडी करणारी टोळी जेरबंद, 15 गुन्ह्यांचा पर्दाफाश। कोल्हापूर जिल्ह्यात रात्रीच्या वेळेस बंद घरे टार्गेट करून घरफोडी करणाऱ्या टोळीचा छडा लावत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि शाहूवाडी विभागाच्या पोलिसांनी संयुक्त कारवाईत 2 आरोपींना अटक केली। त्यांच्याकडून 137 ग्रॅम सोनं, 1286 ग्रॅम चांदीसह एकूण 20,96,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबवण्यात आली। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे आणि त्यांच्या पथकानं कोल्हापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी घडलेल्या घरफोडी प्रकरणांचा तपास सुरू केला होता। गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक 16 जुलै 2025 रोजी सांगली फाटा येथून महाडिक पेट्रोल पंपाजवळ सापळा रचून सुभाष शंकर काळे राहणार अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर याला अटक करण्यात आली। त्याच्याकडून 1,71,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले। तपासादरम्यान त्याच्या साथीदार सागर चंदू साळुंके राहणार जत जिल्हा सांगली यालाही अटक करण्यात आली। दोघांच्या चौकशीत त्यांनी झायलो कारद्वारे कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामीण भागातील बंद घरे लक्ष्य करून चोरी केल्याची कबुली दिली। या टोळीनं जिल्ह्यातील एकूण 15 घरफोडी चोरीचे गुन्हे केल्याचं निष्पन्न झालं। तपासात सुमारे 137 ग्रॅम सोनं, 1286 ग्रॅम चांदी आणि चोरीसाठी वापरलेली झायलो कार असं एकूण 20,96,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास LCB कडून चालू आहे।